तर देऊळगाव तालुक्यातील मेहुणा राजातनं तब्बल 30 वर्षांनंतर संत चोखामेळा महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली। विधिवत पूजेनंतर ज्ञानोबा तुकाराम आणि जय जय रामकृष्ण हरीच्या गजरात हजारो वारकरी पायी मार्गस्थ झाले। टाळ मृदुंग आणि भगव्या पताकांनी संपूर्ण परिसर न्हाऊन निघाला होता। पालखीचा पहिला मुक्काम देऊळगाव राजामध्ये असून पुढे ती जालना जिल्ह्याकडे मार्गस्थ होणार आहे। अंत एकच होती की संत चोखामेळा महाराज यांची दिंडी सुद्धा त्या ठिकाणी जात होती, परंतु जवळपास 60 ते 70 वर्षापासून म्हणजे 6 दशकापर्यंत ही दिंडी बंद होती। परंतु या ठिकाणी एवढ्या आधुनिक युगामध्ये देखील आपण आपलं क्षेत्र उपेक्षित राहू नये या दृष्टीने परत हा सोहळा या सर्व चोखामेळा भक्तांच्या वतीने या ठिकाणी आम्ही सुरू केला। तर देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा राजातून तब्बल 30 वर्षांनंतर संत चोखामेळा महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होतीये। विधिवत पूजा झाली आणि विधिवत पूजेनंतर ज्ञानोबा तुकोबा आणि जय जय रामकृष्ण हरीच्या जयघोषात गजरात हजारो वारकरी पायी मार्गस्थ झाले पंढरपूरच्या दिशेने। टाळ मृदुंग आणि भगव्या पताकांनी संपूर्ण परिसर न्हाऊन निघालाय। पालखीचा पहिला मुक्काम देऊळगाव राजात असून पुढे ही पालखी जालना जिल्ह्याकडे मार्गस्थ होणार आहे।